Hello my dear students, how are you all? I hope you all are good. So in my previous video we derived an expression for velocity and acceleration of the particle which is in simple harmonic motion. Okay, so in today's session let us try to revise what is force law for simple harmonic motion, and let us discuss the energy of the particle executing simple harmonic motion. Okay, so let's start. So in the last video मध्ये velocity आणि acceleration एका पार्टिकलच्या आपण डिराइव केला होता जे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे. तर जसे की आपल्याला ऑलरेडी माहित आहे, the displacement of the particle executing simple harmonic motion is given by y is equal to a sin omega t. Similarly, in the last class we derived an expression for velocity of the particle executing simple harmonic motion, which is equation is v is equal to omega under root a square minus y square. And similarly we derived an expression for acceleration of the particle executing simple harmonic motion, which is a is equal to minus omega square y. Okay, so we already have an idea about these expressions as we derived in the last class. Okay, so here you need to understand, and you need to already know that, already you have an idea that what happened to the displacement, velocity and acceleration of the particle at mean position and extreme position. Okay, तर ऑलरेडी आपल्याला आयडिया मिळालेला आहे की मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये बॉडीचा डिस्प्लेसमेंट काय असतो, वेलॉसिटी काय असतो आणि एक्सेलरेशन काय असतो. हे पॉइंट जे आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला परत एकदा मी इथं सांगू इच्छितो. ठीक आहे, तर आता आपल्याला माहित आहे, जर आपण एक सिंपल पेंडुलम इथे कन्सिडर केला, सो दिस इज सिंपल पेंडुलम. आता ह्या पोझिशनला आपण काय म्हणतो, या पोझिशनला आपण मीन पोझिशन असं म्हणतो. ओके, मीन पोझिशन. ओके, सो जेव्हा हे पेंडुलम ऑसिलेट होत असते तेव्हा ती त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन कडे जाऊन परत त्याच्या मीन पोझिशन कडे येत असते अशा पद्धतीने. ठीक आहे, तर ह्या जे पोझिशनला आपण काय म्हणतो, ह्या पोझिशनला आपण एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणतो. एक्स्ट्रीम पोझिशन. सो हे झाले दोन एक्स्ट्रीम पोझिशन, हे झालं मीन पोझिशन. आता आपल्याला काय करायचंय, परत एकदा रिवाइज करायचंय. आता आपल्याला हे समजून घ्यायचं की मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये बॉडीची डिस्प्लेसमेंट, बॉडीचा वेलॉसिटी आणि बॉडीचं एक्सेलरेशन काय असतो हे आता आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर as we know that when you talk about the displacement of the particle, okay, so at the mean position, okay, मीन. आता मी इथे काय करतो, तुमच्यासाठी एक टेबल ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. हे झालं मीन पोझिशन, हे झालं एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे, आणि इथे आपण बघूयात डिस्प्लेसमेंट काय असतं, वेलॉसिटी काय असतं आणि एक्सेलरेशन काय असतं. ठीक आहे, सो डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि एक्सेलरेशन. तर द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ऍट द मीन पोझिशन, मीन पोझिशन मध्ये डिस्प्लेसमेंट झालेला नसतो बॉडीचा, म्हणून डिस्प्लेसमेंट काय झालं ऍट द मीन पोझिशन, इट इज y इज इक्वल टू 0. सो डिस्प्लेसमेंट इज 0 ऍट द मीन पोझिशन. and what is the displacement at the extreme position? So at the extreme position the displacement of the particle is maximum, and the maximum displacement we call it as amplitude A. So here at the extreme position y is nothing but A, the maximum displacement which is we call it as amplitude. Okay, तर बॉडीचा डिस्प्लेसमेंट त्याच्या मेन पोझिशन मध्ये झालेला नसतो, बॉडी रेस्ट मध्ये असते म्हणून डिस्प्लेसमेंट 0, आणि बॉडी जेव्हा ऑसिलेट करत त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला येते
तेव्हा बॉडीचा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झालेला असतो, त्याला आपण अँप्लिट्यूड असं म्हणतो. तर एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये वाय काय झालं असतं, ए झालं असतं. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने जर आपण व्हेलॉसिटी जर पाहिलं, ठीक आहे, आता ह्या ठिकाणी आपण जर व्हेलॉसिटी पाहिलं, आता आपल्याला माहित आहे ऍट द मीन पोझिशन वाय 0 आहे. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे इकडे, v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वायर मायनस वाय स्क्वायर. ओके, सो at the mean position, if displacement is 0, if this is 0, what is the value of velocity? It is v is equal to omega under root a square, because here y becomes 0. So here square and root get cancelled, so the maximum velocity you will get it omega into a. So the velocity is maximum at the mean position. So here the v max, what is the equation of V max here at the mean position? It is omega into a. Okay, so velocity काय असते बॉडीची mean position मध्ये मॅक्झिमम असते. तर ह्या पोझिशन मध्ये velocity काय असते, हे मॅक्झिमम असते. तर ते मॅक्झिमम velocityचं फॉर्म्युला काय असेल, ओमेगा इंटू ए. कारण का बरं velocity इथं मॅक्झिमम असते, कारण इथे बॉडीचा डिस्प्लेसमेंट 0 असतो. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. तर आता जर आपण एक्स्ट्रीम पोझिशन जर पाहिलं, आता एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे वाय काय झालेलं असतं, ए झालेलं असतं. म्हणून वेलॉसिटी काय होईल एक्स्ट्रीम पोझिशनला, परत एकदा मी लिहितो फॉर्म्युला, व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वायर मायनस वाय स्क्वायर. तर एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी सॉरी डिस्प्लेसमेंट काय असतं, ए असतं. सो वाय बिकम्स ए, सो इट बिकम्स व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वायर मायनस ए स्क्वायर. तर इथं मायनस प्लस ए स्क्वायर मायनस ए स्क्वायर कॅन्सल झाल्यानंतर हे टर्म झालं 0. तर 0 इंटू ओमेगा काय होईल, हे होईल 0. तर हे मिनिमम व्हॅल्यू आहे त्याची वेलॉसिटी. तर at extreme position velocity, the minimum velocity value, or you can say the velocity of the particle is 0 at the extreme position. Okay, तर आपल्या इथे लक्षात आलेलं असेल, जेव्हा हे जे पार्टिकल आहे त्याच्या मीन पोझिशन पासून ऑसिलेट करावं लागते, तेव्हा काय होते, हे आहे त्याचं मीन पोझिशन, हे रीच होते मॅक्झिमम पोझिशन. जेव्हा हे मीन पोझिशन पासून मॅक्झिमम कडे जाते, त्याची वेलॉसिटी कमी कमी होत जाते. जेव्हा इथे वेलॉसिटी 0 होते, तिथून ते वापस येते परत त्या डायरेक्शनला. जेव्हा हे वापस येते, जेव्हा ही मीन पोझिशन पासून जात असते, तेव्हा इथे मॅक्झिमम वेलॉसिटी असते. परत ह्या बाजूला जाताना त्याची वेलॉसिटी कमी कमी होते, ह्या ठिकाणी परत वेलॉसिटी 0, परत ती वापस येते त्याच्या मीन पोझिशन कडे. तर ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय झालं, वेलॉसिटी 0. आता आपण पाहूया व्हॉट हॅपन टू दी acceleration of the particle at mean position and extreme position during the oscillation. Okay, so as we know, the displacement of the particle is 0 at mean position. Therefore, if you deal with the formula of acceleration, so what is the formula of acceleration? A is equal to minus omega square y. And here if you see at the mean position, y becomes 0. If y becomes 0, then a becomes already equal to 0. Why? Because if y is 0, 0 into omega square becomes 0. So this is the minimum value of the acceleration at the mean position. Here the acceleration value minimum, which is nothing but 0, we call it as minimum. So mean position मध्ये बॉडीचं acceleration 0 असते. ठीक आहे. तर आता जर आपण एक्स्ट्रीम पोझिशन जर पाहिलं, आता एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय झालेलं असतं, मॅक्झिमम झालेलं असतं, त्याला आपण अँप्लिट्यूड असं म्हणतो. तर जेव्हा आपण या फॉर्म्युलामध्ये वायच्या ठिकाणी जर आपण ए पुट करू, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर वाय, तर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन काय होते, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू ए होते. ठीक आहे. तर हे झालं एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये बॉडीचं एक्सेलरेशन जे असतं ते मॅक्झिमम असतं. ते मॅक्झिमम एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असेल, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू ए. तर ठीक आहे, हे झालं डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि एक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट काय असतं मीन पोझिशनला आणि एक्स्ट्रीम पोझिशनला, वेलॉसिटी काय असतं आणि एक्सेलरेशन काय असतं मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनला, हे आपण लास्ट क्लासमध्ये बघितलेलं आहे. आणि हे जर तुमच्या नीट पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आता मी काय करतो, तुमच्यासोबत परत एकदा आपण फोर्स लॉ काय आहे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये बघूयात, आणि तेच फोर्स लॉ घेऊन आपण एक इम्पॉर्टंट रिलेशन आता डिराइव्ह करूयात. ठीक आहे. ठीक आहे. तर इन माय लास्ट व्हिडिओ वी ऑल्सो डील विथ व्हॉट इज द फोर्स लॉ यूज इन सिंपल हार्मोनिक मोशन. तर आपण परत एकदा बघूया काय आहे ते फोर्स लॉ. Force law in simple harmonic motion.
ठीक आहे. तर ऑलरेडी आपल्याला माहित आहे फोर्स लॉ आहे काय. तर फोर्स लॉचं स्टेटमेंटमध्ये काय होतं आपण लास्ट क्लासमध्ये पाहिलेलं आहे. तर फोर्स लॉ काय म्हणताय, the particle which is executing in simple harmonic motion in the medium, so the restoring force of the particle is directly proportional to displacement of the particle. ठीक आहे. तर परत एकदा तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न करेन. इथे आहे काय कॉन्सेप्ट. तर आपण परत एकदा पेंडुलम घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे हे जे पोझिशन आहे याला आपण इक्विलिब्रियम पोझिशन म्हणतो. म्हणजे बॉडी त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये आहे किंवा ह्याला आपण मीन पोझिशन असंही म्हणतो. ठीक आहे. आता ह्या जे मीन पोझिशन पासून जर मी बॉडीला असं पकडून एक डिस्प्लेसमेंट दिलं, म्हणजे इथून ह्याला जर मी पेंडुलमला एक पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट देत, समजा मला इथून इथे एक्स डिस्प्लेसमेंट दिला, तर जितकं मी डिस्प्लेसमेंट देईन ह्याला इथून इथे, जेव्हा मी इथून सोडेन तितकंच ते रिस्टोर होण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे ती बॉडी त्याच्या मीन पोझिशन येण्याकडे प्रयत्न करणार. म्हणजे जेव्हा मी ह्याला एक्स डिस्प्लेसमेंट देईन इथून याला सोडेन, तर जितकं मी डिस्प्लेसमेंट देईन तितकं ते रिस्टोरिंग फोर्स बॉडी प्रोड्यूस करत असते. म्हणजे डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे जितकं मी जास्त डिस्प्लेसमेंट देईन तितकं जास्त रिस्टोरिंग फोर्स ते प्रोड्यूस करेल बॉडी. म्हणजे समजा आता याला मी इथून इथे नेला एक्स डिस्प्लेसमेंट देऊन, इथून जेव्हा मला सोडेन तर हे एक डिस्प्लेसमेंट रिस्टोरिंग फोर्स प्रोड्यूस करतं आणि हे त्याच्या मीन पोझिशनकडे जाण्याचा प्रयत्न करतं. पण ते त्याच्या मीन पोझिशनकडे जाऊन थांबत नाही, कारण हे जे फोर्स आहे हे इलास्टिक फोर्स आहे. म्हणजे काय होईल, हे रिस्टोरिंग हे जे फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स ह्याला मीन पोझिशनकडे रिस्टोर करण्याचा प्रयत्न करेन. पण हे बॉडी इथून सोडल्यानंतर इथे येणार नाही, सडनली इथे येऊन थांबणार नाही. इथून काय करेल, हे बॉडी पुढे जाईल. कारण की हे जे फोर्स आहे हे इलास्टिक फोर्स आहे, कारण की इनर्शिया बॉडीवर ऍक्ट करत असते. म्हणून हे इथे थांबणार नाही. जेव्हा मला इथून इथे घेईन आणि सोडून देईन तर इथे येऊन हे थांबणार नाही. इथून काय करेल, हे पुढे जाईल. तर पुढे काय पुढे जाईल, कारण की हे जे रिस्टोरिंग फोर्स आहे ते इलास्टिक फोर्स आहे. परत इथे जाईल. इथे एक मॅक्झिमम हाईटला गेल्यानंतर परत ते काय करेल, ते रिस्टोर होण्याचा प्रयत्न करेल. परत ही मीन पोझिशनकडे येईल, पहिले थांबणार नाही, परत इकडे जाईल. तर अशा पद्धतीने हे ऑसिलेट करेल आणि थोड्या वेळानंतर हे ऑसिलेट होत 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 त्याच्या मीन पोझिशन मध्ये परत रेस्ट पोझिशन मध्ये येईल. कारण की ह्याच्यावर जर आपण बघितलं तर ग्रॅव्हिटी एक फोर्स आहे ते ऍक्ट करत असते. म्हणून थोड्या वेळाने हे पेंडुलम थांबून त्याच्या मीन पोझिशनकडे रेस्ट होतं. ठीक आहे. तर इथे आपल्याला एक कळत आहे फोर्स लॉ काय म्हणायला लागला, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. इथून मी जर मॅक्झिमम इथंपर्यंत नेलं, जितकं मी जास्त डिस्प्लेसमेंट देईन आणि सोडेन तितकं जास्त रिस्टोरिंग फोर्स ते डेव्हलप करते. म्हणजे फोर्स लॉ काय आहे, रिस्टोरिंग फोर्स is directly proportional to displacement x. This is the force law which is used in simple harmonic motion. So when you remove this proportionality sign, we'll supposed to get a constant here, and here the constant will get minus k into x. So here k is a constant known as the force constant for the given body, which is in simple harmonic motion. Okay, so why I'm taking negative sign here? So here the negative sign indicates the restoring force and displacement are opposite in direction. Therefore there is a negative sign. Means if I displace the body in this direction, if I just left the body from this particular height, what happened, the body produces restoring force in opposite direction. म्हणजे ह्या डायरेक्शनला जर मी बॉडीला डिस्प्लेस केला असेल तर बॉडी रिस्टोरिंग फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शनला प्रोड्यूस करत असते. म्हणून इथे आपण नेगेटिव्ह साइन असं घेतो. आणि इथे आपण जर पाहिलं, इथे के जर आपण पाहिलं, के डायरेक्शन जर आपण इग्नोर करून जर के पाहिलं तर के काय होतं, एफ इज इक्वल टू एक्स. सो फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट हे जे असतं रेशो, हे कुठल्याही बॉडीसाठी ते गिवन पेंडुलमला किंवा गिवन पार्टिकलला हे केव्हाही कॉन्स्टंट असतं. फोर्स पर युनिट म्हणजे किती डिस्प्लेसमेंट दिल्यानंतर किती बॉडी रिस्टोरिंग फोर्स प्रोड्यूस करेल ते त्याच्या एक कॉन्स्टंटवर डिपेंड आहे. म्हणजे ते कॉन्स्टंट असते ते गिवन बॉडीसाठी. तर हे झालं आपलं फोर्स लॉ. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर फोर्स लॉ प्रकार आपला फॉर्म्युला काय होतो, रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स. हिअर के इज अ फोर्स कॉन्स्टंट आणि एक्स इज डिस्प्लेसमेंट. आता इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, हे जे रिस्टोरिंग फोर्स आहे हे कुठल्या टाईपचं फोर्स आहे. आता जर आपण सिंपल हार्मोनिक मोशन्स पाहिलं, आपल्याला ऑलरेडी माहित आहे सिंपल हार्मोनिक मोशनचे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते म्हणजे काय, द बॉडी ऑलवेज ऍक्सेलरेट टुवर्ड्स इट्स मीन पोझिशन. हे एक सिंपल हार्मोनिक मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे काय, जेव्हा मी या पेंडुलमला त्याच्या
या मीन पोझिशन पासून एक मॅक्झिमम हाईटला नेईल आणि इथून याला सोडेल, तर हे जे बॉडी आहे केव्हाही त्याच्या मीन पोझिशन कडे ऍक्सलरेट होत असते. म्हणजे एक सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये काय होत असतं, बॉडी केव्हाही त्याच्या मीन पोझिशन कडे ऍक्सलरेट होत असते. म्हणजे इथे काय, जे फोर्स बॉडीला रिस्टोर करत आहे मीन पोझिशन कडे, तेच फोर्स बॉडीला ऍक्सलरेट सुद्धा करत आहे. म्हणजे इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, द फोर्स which accelerates the particle is nothing but or is equal to restoring force. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता जे फोर्स बॉडीला त्याच्या मेन पोझिशन कडे एक्सलरेट करत आहे त्याच फोर्सला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. म्हणजे हे जे रिस्टोरिंग फोर्स आहे, ज्या बॉडीला त्या मेन पोझिशन कडे रिस्टोर करत आहे, तेच फोर्स बॉडीला त्याच्या मेन पोझिशन कडे एक्सलरेट सुद्धा करत आहे. द फोर्स which accelerate the particle towards its mean position, that force is nothing but restoring force. Now the force which accelerates the particle, so which type of force it is? It is nothing but F is equal to m into a. So this is the force because the particle has a certain mass. हे पार्टिकल एक मास आहे आणि हे पार्टिकल एक्सेलरेट होत आहे, तर कुठला फोर्स असेल ते हे फोर्स असेल. सर द फोर्स विच एक्सेलरेट द पार्टिकल बिकॉज पार्टिकल हॅज सम मास, सो इट इज F is equal to ma. This force is nothing but restoring force, that is minus k into x. So it means that this force and this force are equal. The force which accelerates the particle is nothing but restoring force, which is equal to minus k into x. म्हणजे हे दोन्ही फोर्स जे आहेत एका सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये इक्वल असतात, हे आपल्याला इथे समजलेलं आहे. तर जर हे दोन्ही इक्वल असतील तर आता आपल्याला काय लिहायचं इथे, ma is equal to minus k into x. ठीक आहे. जर हे दोन्ही इक्वल असतील तर हे दोन्ही बाजू सुद्धा इक्वल होतात. म्हणजे ma is nothing equal to minus k into x. ठीक आहे. तर इथे what is a? What is a? A is the acceleration of the particle which is in simple harmonic motion. तर ऑलरेडी आपल्याला माहित आहे A चा फॉर्म्युला. A चा फॉर्म्युला काय होतो इथे, एक्सेलरेशन काय आहे बॉडीचं, इट इज मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू y. हे आहे एक्सेलरेशनचं फॉर्म्युला. जे पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे त्याचं एक्सेलरेशनचं फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी एक्सेलरेशनचा फॉर्म्युला पुट करूयात. तर हे काय होतं, m इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर y which is equal to minus k into x. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, इथे x, what is x? x is a displacement from its mean position. आपण याला y सुद्धा घेतो, y is also displacement. तर इथे मायनस मायनस कॅन्सल, मला सिम्प्लिफाय नाही लिहिता, मायनस m ओमेगा स्क्वेअर y is equal to minus k into x. तर दोन्ही साईडला मायनस कॅन्सल झालंय आणि हे x आणि y दोन्ही कॅन्सल होतात कारण की दोन्ही सेमच आहेत. x सुद्धा डिस्प्लेसमेंट आहे, y चं डिस्प्लेसमेंट आहे. जस्ट कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी ते x घेतलेलं आहे. दोन्ही एक्सेलरेशनच आहेत. तर फायनली आपला फॉर्म्युला काय होईल, इथे काय होतं फॉर्म्युला, मायनस m ओमेगा स्क्वेअर इज मायनस कॅन्सल झालेला आहे, तर m ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k. ठीक आहे. तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, इट इज k डिवाइडेड बाय m. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय होईल, अंडर रूट k बाय m. तर हे एक इम्पॉर्टंट रिलेशन्स आहे, इथे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर आता इथे व्हॉट इज ओमेगा, ओमेगा इज एन अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. ठीक आहे. सॉरी, नॉट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, इट इज अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा इज एन अँग्युलर वेलॉसिटी. सो ओमेगा इज एन angular velocity. And what is k? K is force constant. And what is m? M is mass of the particle. ठीक है. So this is the expression which relates angular velocity, force constant and mass of the particle. So here k is already in constant, so if you see the angular velocity of the particle which is in simple harmonic motion is mainly depends on its mass. Okay, probably जर आपण एक given pendulum जर consider केला, mass ही constant असतं, k ही constant असतं, म्हणजे काय, ओमेगा angular velocity पण त्या बॉडीची constant असते.
ठीक आहे. जर मास व्हेरीज केला तर अँग्युलर वेलॉसिटी सुद्धा व्हेरीज होते. जर के तर कॉन्स्टंट आहे त्याला आपण फोर्स कॉन्स्टंट म्हणतो. तर हे एक इम्पॉर्टंट रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल दॅट द फोर्स विच एक्सेलरेट द पार्टिकल इज नथिंग बट रिस्टोरिंग फोर्स. ठीक आहे. ह्यापासून आपण एक इम्पॉर्टंट रिलेशन हे आहे आपण डिराइव्ह केलेलं आहे आणि हे फॉर्म्युला कशाचा आहे, अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला अंडरस्टँड झाला असेल. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता. ठीक आहे. तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या टॉपिक कडे आणि आपलं पुढचं टॉपिक आहे एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे.